डोंबिवलीला काही आमच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची एक बैठक घेतलेली येणाऱ्या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेसंदर्भात. आणि मग परत जाताना मुंबईला जाताना राजूदादांची आज सदिच्छा भेट घेतलेली आहे. उद्धव ठाकरे साहेब, राज ठाकरे साहेब हे एकत्र आल्यानंतर जो एक मराठी माणसाची एकजूट संपूर्ण महाराष्ट्रात दिसून येते, त्याचीच ताकद तसंच हे कल्याण डोंबिवलीत सुद्धा व्हावं अशी आमची इच्छा आहे. येत्या काळामध्ये आम्ही त्यांचे काही पदाधिकारी, आमचे काही पदाधिकारी हे एकत्र भेटू, चर्चा करू आणि पुढे जसं निर्णय होईल तसे तुम्हाला सांगू. कल्याण डोंबिवली महापालिकेची निवडणूक पूर्ण ताकदीने दोन्ही पक्ष लढवणार आहेत काय? नाही, नक्कीच नाही. इकडे शिवसेनेची ताकद राहिलेली आहे. राजूदादा असतील, त्यांच्या माध्यमातून मनसेची मोठी ताकद इकडे आहे. आपल्याला कल्पना असेल की अगदी 2009, 14, 19 सगळ्या लोकसभेच्या निवडणुकीत सुद्धा मनसेचं खूप चांगलं मतदान या संपूर्ण लोकसभेमध्ये आहे. शिवसेनेचं सुद्धा मतदान आहे. आणि शेवटी ठाकरेंवर प्रेम करणारा मोठा वर्ग आज कल्याण डोंबिवलीत राहतो आणि एकत्र आल्यानंतर नक्कीच ही ताकद दिसून येईल. प्रश्न आहे, माणिकराव ओकांडे अखेर राजीनामा दिलाय, काय सांगणार? नाही, त्यांना शिक्षाच सुनावली गेली होती ना. हेच जर आधी झालं असतं तर बरं झालं असतं.